मित्र हो, न्याय आणि अन्याय ह्या वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी उशिरानं मिळालेला न्याय सुद्धा कसा अन्याय असतो हेच सांगणारी ही कथा आहे मित्रांनो. खरं तर असं कोणाच्याही आयुष्यात घडायला नको आहे, परंतु त्या कथेमध्ये जे घडलंय ते खूपच वेगळं आहे. एका तरुणाच्या जीवनाची सशीहोलपट कशा पद्धतीने झाली, त्याच्या जीवनाचं काय झालं ही सांगणारी अन्याय नावाची कथा आहे मित्र. विश्वास आज 22 वर्षानंतर आपल्या करंजी गावाला जाणार होता. खरं तर गेले तब्बल 22 वर्ष तो येरवड्याच्या कारागृहामध्ये होता. आज तो सुटला होता. आज तो मोकळा श्वास घेत होता. गेले 22 वर्ष विश्वासला कमावण्यासारखं काहीही नव्हतं, पण या 22 वर्षात विश्वासनं खूप काही गमावलं होतं. पण आपण काय काय गमावलं आणखी त्याला काहीच माहीत नव्हतं. आणि तो आज आपल्या करंजी गावाकडे निघाला होता. पुण्यातील येरवडा कारागृहातून तो सुटला आणि थेट पुण्याच्या स्वारगेट एस टी स्टँडवर आला. एका एस टीमध्ये बसला. खरं तर गेल्या कित्येक वर्षात त्याला एस टी पाहायला सुद्धा मिळाली नव्हती आणि तो आता एस टीमध्ये बसला होता. मनामध्ये आज त्याच्या खूप आनंद होता. तो आज थेट तालुक्यातला उतरणार आणि मग आपल्या गावाला तिथून गाडी बदलून जाणार होता. एस टी चालू झाली आणि त्याच्या डोक्यात विचारांची चक्रे फिरू लागली होती. आपण जेव्हा गावात पोहोचू तेव्हा आपले जुने सवंगडी भेटतील, मित्र भेटतील, आई वडील, भाऊ, सर्व नातेवाईक यांच्या सर्वांच्या आठवणीनं विश्वासचं मन अगदी भरून आलं होतं. आणि मग त्याच्या डोक्यात विचार आला, खरंच गेले 10 वर्षापर्यंत मला कोणतरी छोटा भाऊ किंवा वडील, आबा भेटायला येत होते, परंतु गेले 10 वर्षानंतर यातील कोणच भेटाय आलेलं नव्हतं. बहुतेक मला ते विसरले तर नसतील ना? नाही, तसे कसे विसरणार? माझ्यावर सगळ्यांचं खूपच प्रेम होतं, जीव होता. तसं मला ते विसरणार नाही. मी घरी जाईन. अचानक मला आलेलं पाहून आईला खूप आनंद होईल, वडिलांना खूप आनंद होईल, भावाला म्हणजे छोट्या विजयला मी मिठी मारीन, अशी तो कल्पना करत होता. मनात स्वप्न पाहत होता. इष्टीने त्याचा प्रवास चालू झाला होता. असा घरच्यांचा विचार चालू असतानाच त्याच्या डोक्यात असाही विचार आला, शेजाऱ्यानं आपल्यावर केलेला अन्याय आणि त्यामुळे आपल्याला जीवनातील 22 वर्ष तुरुंगात काढावी लागली, त्या शेजारच्या माणसाविषयी आठवणी त्याच्या डोक्यात येऊ लागल्या होत्या. ज्यावेळी विश्वास तुरुंगात अडकला होता त्याच वेळी त्याचं वय फक्त 21 वर्षाचं होतं. गावापासून थोड्याच अंतरावर विश्वासच्या वडिलांचं शेत होतं. 4 एकर जमीन होती. शेतातच पत्र्याचं बांधकाम बांधलेलं घर होतं. विश्वासच्या शेजारी पांडा सावकारांचं रान होतं. गावामध्ये पांडा सावकाराचा चांगलाच दबदबा होता. पांडा सावकाराचे 3 भाऊ आणि त्याची पोरं एकत्र कुटुंब होतं. विश्वासच्या जमिनीच्या आजूबाजूला पांडा सावकाराची जमीन होती आणि पांडा सावकाराला विश्वासची ती 4 एकर मध्येच असणारी जमीन ही अडथळा किंवा अडचण वाटत होती. पांडा सावकाराने बऱ्याच वेळा वेगवेगळी माणसे मध्यस्थी घालून विश्वासच्या आबाला जमीन इका असा सल्लाही दिला होता. आबा जरी साधा असला तरी विश्वास मात्र हुशार होता. त्याचे कॉलेजचे शिक्षण झालं होतं. विश्वासला हे मान्य नव्हतं. विश्वास त्यांना अजिबात घाबरत नव्हता. बांधाच्या कारणावरून पांडा सावकार आणि विश्वास यांच्यात बऱ्याच वेळा भांडणं झाली होती. पांडा सावकार हा गावातील पैसेवाली पार्टी असल्यामुळे पंचमंडळी त्याच्या नादी लागत नव्हती.
एक दोन वेळा भांडण करून विश्वास आणि त्याचा भाऊ विजय याला दोघांना खूप मारलंही होतं, पण विश्वास त्याला भीक घालत नव्हता. अशा प्रकारे सावकार आणि विश्वास यांच्यात सारखी धुसफूस होत होती. विश्वास हा आपलं ऐकत नाही आणि आबाच्या घरात हा विश्वास हुशार आहे, याचा काय तर बंदोबस्त केलाच पाहिजे असं पांडा सावकारानं ठरवलं आणि एक प्लॅन करायचा आणि त्यात विश्वासला गुंतवायचं, म्हणजे त्याचा कायमचाच बंदोबस्त होईल असा प्लॅन पांडा सावकारानं आखला होता. एके दिवशी विश्वास आपल्या शेतात उसाला पाणी पाजत होता. दुपारी 1-2ची वेळ होती. शेतात आंब्याच्या झाडाखाली विश्वास बसला होता. शेजारी असलेल्या पांडा सावकाराची सून ही तेथे शेतात काहीतरी करत होती. ठरल्याप्रमाणे पांडा सावकाराची सून विश्वासच्या जवळ आली. तिनं विश्वासच्या अंगाला झटायला सुरुवात केली. विश्वास घाबरला. हे काय चाललंय, लांब व्हा, तो म्हणत होता. तिनं ब्लाऊजच्या गुंड्या तोडल्या, साडी फाडली, विश्वासला मिठी मारली आणि ओरडायला लागली, वाचवा वाचवा. विश्वास घाबरला होता. त्याला काय करावं समजत नव्हतं आणि हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावत पळत आले. विश्वास तिला सोडण्याचा प्रयत्न करत होता. तो खाली पडला, ती खाली पडली आणि आरडाओरडा करू लागली होती. लोक पळत आले होते. तेवढ्यात विश्वास तिच्यापासून सुटका करून तिथून निघून गेला होता आणि ती बाई खूप रडत होती. माझ्यावर विश्वासनं बळजबरी केली म्हणत होती. पांडा सावकाराच्या घरातील सगळी मंडळी जमली होती. विश्वासला शिव्या देत होती. विश्वास भीतीपोटी लांब उसात पळून गेला होता. पांडा सावकाराच्या सर्व माणसांनी सरळ विश्वासचं घर गाठलं. विश्वासचे वडील, आई आणि भाऊ यांना बेदम मारहाण केली. कुठं आहे तुमचं कार्ट, जिथंच ठेवत नाही त्याला, म्हणून पांडा सावकार शिव्या देत होता. पांडा सावकारानं आणि त्याच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी विश्वासच्या घरच्यांना बेदम मारहाण केली आणि पांडा सावकारानं तालुक्याला जाऊन विश्वासच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला. पांडा सावकाराच्या भीतीमुळे विश्वास घरी आलाच नव्हता. पोलिसांनी विश्वासच्या घरच्या सर्व मंडळींना गाडीत घातलं आणि विश्वासचा शोध घ्यायला उसात सुरुवात केली आणि उसात बसलेला विश्वास पोलिसांना सापडला. पोलिसांनी विश्वासला कुत्र्यासारखं मारायला सुरुवात केली. तो सांगत होता, माझा काही दोष नाही, मी काही केलं नाही, पण विश्वास ऐकायला कोणच तयार नव्हतं. विश्वासच्या दोन्ही दंडाला दोरखंडानं बांधलं गेलं आणि गावातून त्याला मारत मारत वेशीपर्यंत पोलिसांनी नेलं आणि गाडीत घालून त्याला तालुका पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात टाकलं. गरिबाला न्याय नाही म्हणतात हेच येथे दिसून येते. विश्वासवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. मेडिकल रिपोर्ट आला. विश्वासला वाटत होतं आपला दोष नाहीये, पण मेडिकल रिपोर्टमध्येही विश्वासला दोषी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. विश्वासला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि निकाल झाला. न्यायालयाने विश्वासला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि विश्वासला पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पाठवलं गेलं. विश्वासचं लग्न नुकतंच जमलेलं होतं. पुढच्या महिन्यात त्याचं लग्न होणार होतं. न केलेल्या गुन्ह्यात तो आता अडकला होता आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. थोड्या कालावधीनंतर विश्वासच्या आई वडील आणि भाऊ यांना सोडून देण्यात आलं. परंतु न केलेल्या गुन्ह्यात आपल्या पोराला अडकवलं. याच धक्क्यानं विश्वासचे वडील यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पुढे विश्वासचा भाऊ विजय पुण्याला आपल्या भावाला भेटायला जायचा. विश्वास त्याला सांगायचा, दादा विजय, मी निर्दोष आहे, माझ्याकडून कोणतंही वाईट कृत्य घडलेलं नाही,
पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं पुढच्या कोर्टात जायला अडचणी येत होत्या. तरीही 4 एकर जमिनीपैकी 1 एकर जमीन विजयने विकली आणि पुढच्या कोर्टात विश्वासला सोडवण्यासाठी याचिका दाखल केली. पण सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीप्रमाणे 6 महिने काय, या गोष्टीला 10 वर्षे गेली. कित्येक वर्ष विजय कोर्टाच्या चकरा मारत होता. मध्यंतरीच्या काळात विश्वासची आई वेड्यासारखं करत होती. ती वेडी झाली होती आणि त्यातच ती मरण पावली. राहिला आता फक्त विजय. कोर्टाचा निकाल काय होत नव्हता. तो सारख्या चकरा मारायचा. आणि असंच एके दिवशी विजय पुण्याला भावाकडे गेला होता आणि तिकडून येताना वाहनाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातच विजयचाही मृत्यू झाला. त्यामुळे न्यायालयात पाठपुरावा करण्यासाठी आता कोणीही उरलं नव्हतं. विश्वाच्या सुटकेसाठी वरच्या कोर्टात टाकलेला अर्ज तसाच प्रलंबित होता. विश्वाच्या घरातील 3 माणसं आता देवाघरी गेली होती आणि विश्वास न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. विश्वासचा भाऊ विजयच्या मृत्यूनंतर जवळजवळ 10 वर्षे त्याला कोणीच भेटायला आलं नव्हतं. जो विजयने केलेला अर्ज होता तो आता उच्च न्यायालयाने मान्य केला होता. पुन्हा विश्वासची चौकशी गेली आणि न्यायालयाचा निकाल झाला आणि त्यात न्यायालयाने विश्वासला निर्दोष म्हणून मुक्त केलं होतं आणि तो आता घरी एसटीने निघाला होता. 22 वर्षांनंतर तो आता आपल्या घरी चालला होता. विश्वास आता तालुक्याच्या एसटी स्टँडवर उतरला होता. तो आता आपल्या गावाकडच्या एसटी मध्ये जाण्यासाठी बसला होता. एसटी गावाच्या जवळ आली तरीही त्याच्या लक्षात आलंच नाही आपलं गाव आलंय म्हणून. एसटी स्टँडवर उभी राहिली तरी विश्वास बसलेलाच होता. कंडक्टरने आवाज दिला, करंजी उतरा चला, असं म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपलं गाव आलेलं आहे. तो खाली उतरला. 22 वर्षांनंतर तो आपल्या गावी आला होता. गावात खूपच बदल झाल्यामुळं तो आपल्या गावाला ओळखू शकला नाही. गावची वेस फक्त पहिली होती जशीच्या तशी होती. गावात नवनवीन दुकानं झालेली, बिल्डिंग झाल्यामुळे गावचा चेहरा मोहरा बदलला होता. त्याला गावात कोणीही आता ओळखत नव्हतं आणि तो तसाच घराकडे निघाला. गावातून जाताना त्याचा मित्र बाळू त्याच्या समोरून येत होता. त्याला पाहिलं. चेहरा जरा ओळखीचा वाटला पण नक्की तोच आहे का कळत नव्हतं. तोही विश्वासकडे पाहत होता. जरा नजर झाली आणि बाळून त्याला ओळखलं. येऊन मिठीच मारली. अरे विश्वास, तू? अरे ओळखू सुद्धा येईना रे. मग बाळू आपल्या जाता जाता विश्वासला घरी घेऊन गेला. त्याचं घर विश्वासच्या घराच्या रस्त्यावरच होतं. खरं तर विश्वास म्हणत होता, नाही मला आधी माझ्या घरी जायचं आहे. तर विश्वासला बाळू म्हणला, अरे चल जाता जाता आमच्या घरी जाऊ, मग तुझ्या घरी जाऊ. फ्रेश हो अगोदर, मग तुझ्या घरी जाऊ. बाळूच्या घरी गेले. फ्रेश झाला. बाळूला काय करावं, याला काय घराबद्दल सांगावं हा प्रश्न पडला होता. बाळू शांतच राहिला. नंतर विश्वास आपल्या घराकडे निघाला. लांबून पाहिलं तर काय, विश्वासचा पूर्ण रानामध्ये झाडी झुडपं वाढली होती. विश्वासचं घरी जायला रस्ताही नव्हता. घर निमार्द पडलेलं. घराचं छप्पर पत्रे उडून गेले होते. भिंती फक्त उभ्या होत्या. दारात एक समांध होती. त्यानं बाळूला विचारलं, काय भानगड आहे, माझी माणसं कुठं आहेत?
बाळून सगळी परिस्थिती त्याला सांगितली. विश्वास खालीच बसला. माझं पूर्ण घर उद्ध्वस्त झाले म्हणून तो रडू लागला. विश्वासचा विश्वासघात झाला होता. आज विश्वासचं वय 43 वर्ष होतं. आपण तुरुंगातच मरेपर्यंत राहायला पाहिजे होतं, किंवा तुरुंगातच मेलो असतो तर बरं झालं असतं. आपली सुटका व्हायलाच नको होती असं तो म्हणू लागला आणि बाळूच्या गळ्यात पडून तो रडू लागला. काय करावं समजत नव्हतं. बाळून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि विश्वास तेथून निघून गेला. त्याच्या डोक्यात प्रचंड संताप आला होता. माझी चूक नसताना माझं घर संपवलं. माझा जगून काय उपयोग आहे? आता मी यांनाही जगू देणार नाही. तो सुडाने पेटला होता. मी या गोष्टीचा सूड उगवल्याशिवाय राहणार नाही असं तो म्हणत होता. त्याने जवळजवळ 4-5 दिवस पांडा सावकाराच्या घराची रेकी केली आणि त्यांनी परत 4-5 दिवसानंतर पांडा सावकाराच्या घरावर रात्री पेट्रोल ओतून आग लावली आणि त्यातच पांडा सावकाराचं अख्खं कुटुंब जळून खाक झालं आणि विश्वास पोलीस स्टेशनला हजर झाला. मला आता कोणतीही शिक्षा द्या, मी ती भोगायला तयार आहे. मी गुन्हा केलाय, मला शिक्षा भोगायची आहे, मी त्यासाठी तयार आहे असं तो म्हणत होता आणि हसत होता. तो आता हसत हसत तुरुंगात गेला होता. हसत हसत तुरुंगात गेला होता. धन्यवाद, धन्यवाद.